सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैत विरोचकाला बंदिस्त करतात आणि मग त्यानंतर इंद्राणी आणि अद्वैत घरातील सगळ्यांना विरोचकाच्या वशीकरणातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. इंद्राणी सगळ्यांना सांगत असते की आता तुम्ही विरोचकाच्या ताब्यात नाही आहात, आपण विरोचकाला बंदिस्त केले, तुम्ही प्लीज नॉर्मल व्हा. अद्वैत देखील तन्मय आणि तेजसला हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ते सगळेजण खूप प्रयत्न करतात मात्र काही उपयोग होत नाही. मग त्यामुळे नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैत काळजीत पडतात. या सगळ्यांना विरोचकाच्या वशीकरणामधून कसं बाहेर काढायचं असा त्यांना प्रश्न पडतो आणि त्यावेळी रुपाली तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र नेत्रा तिच्या गळ्यातील पट्टा जोरात पकडते, त्यामुळे रुपाली कुठेही जाऊ शकत नाही. मग इंद्राणी आणि नेत्रा तिला पकडतात तर अद्वैत म्हणत असतो, हा विरोचक नक्कीच येथून पळून जाण्याचा प्रयत्न करणार, मात्र आपल्याला त्याला इथून निसटून द्यायचं नाहीये. त्याला अशा जागी बंदिस्त करायला हवं जेथून तो कधीच बाहेर पडू शकणार नाही. आणि मग त्यानंतर ते तिघेजण रुपालीला घेऊन तळघरामध्ये जातात आणि रुपालीने नेत्राला ज्या पेटीमध्ये बंदिस्त करून ठेवलेले असते त्याच पेटीमध्ये ते रुपालीला ठेवतात. रुपाली तिच्या डोक्याने पेटीच्या झाकणाला धक्के मारत असते आणि तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अद्वैत मोठमोठे बॉक्स त्यावर ठेवतो आणि त्यामुळे रुपालीला त्या पेटीचं झाकण उघडणं शक्य होत नाही आणि मग ती थकून एका जागी बसते. आणि मग त्यानंतर नेत्रा त्या पेटीला असणारी छोटीशी खिडकी उघडते आणि मग ते सगळेजण त्यातून हसतच रुपालीकडे बघू लागतात. रुपालीला मात्र स्पष्टपणे काहीच दिसत नसतं तर नेत्रा हसतच म्हणते की काय झालं, तू याच पेटीमध्ये मला बंदिस्त करून ठेवलं होतं ना, आता तुला इथेच राहायचं आहे मरेपर्यंत. तू फाल्गुनी ताईंना आणि केतकी काकूंना सांगितलं होतं ना की अन्न पाण्या वाचून राहायचं, आता तुला कळेल अन्न आणि पाणी नाही मिळालं तर काय अवस्था होते ती. आता तू फक्त हवेवर जिवंत राहायचं. तर इंद्राणी म्हणत असते की आता तुला इथून कोणीही बाहेर काढू शकणार नाही, आता तू तुझ्या सेवकांना बोलाव नाही तर आणखीन कोणाला, पण आता तुझी कोणीही मदत करू शकणार नाही, तू मरेपर्यंत इथेच राहायचं. आणि मग त्यानंतर ते रुपालीला तिथेच ठेवून तेथून निघून जातात. रुपाली मोठमोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करत असते मात्र काही उपयोग होत नाही. त्यानंतर मग नेत्रा आणि अद्वैत फाल्गुनी आणि तेजसला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. ते दोघेजण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत असतात पण काहीच उपयोग होत नाही. दोघेजण अद्वैत आणि नेत्राशी एकही शब्द बोलत नाही, फक्त त्यांच्या चेहऱ्यांकडे बघत असतात. मग अद्वैत आणि नेत्रा त्यांना त्या दोघांचे अनेक फोटोज दाखवतात पण त्याचाही काही उपयोग होत नाही. आणि मग नाईलाजाने ते दोघे त्यांना तिथेच सोडतात आणि तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र जात असताना अद्वैत नेत्राला विचारतो की आपण यांना असं इथे एकटंच सोडतोय, ते दोघे एकमेकांना काही करणार तर नाही ना. त्यावर नेत्रा म्हणते, नाही साहेब, जर त्यांना काही करायचं असतं तर त्यांनी आत्तापर्यंत केलं असतं आणि विरोचकाने माझ्यासमोर त्यांना आदेश दिलाय की काही झालं तरी एकमेकांचा जीव घ्यायचा नाही, त्यामुळे त्यांच्या जीवाला आता धोका नाहीये. आणि मग ते ऐकून अद्वैतच्या जीवात जीव येतो आणि मग ते तेथून बाहेर पडतात. त्यानंतर मग रात्री नेत्रा पुन्हा तळघरामध्ये जाते. ती त्या पेटीजवळ जात रुपालीला विचारते की काय झालं, इथे राहायची सवय झाली ना, आता ती सवय करून घे, तुला इथेच राहायचं आहे मरेपर्यंत. पण रुपाली हसू लागते तर नेत्रा म्हणते की काय झालं, स्वतःवर हसू येते का तुला, चांगलं आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुला इथून कोणीही बाहेर काढणार नाही. आणि त्यावर रुपाली मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करते मात्र तिच्या तोंडातून शब्दही फुटत नाही. तर नेत्रा म्हणत असते की आता काही झालं ना तरी ना तू कोणाला आदेश देऊ शकणार, कारण तुझ्या कंठातून शब्दच फुटणार नाही. आणि जर तुला हवं असेल तर तू आमच्या देवी आईचा धावा कर, नक्कीच तुला मदत करेल. मात्र ते ऐकून रुपाली अजून चिडते आणि मग नेत्रा तेथून निघून जाते. त्यानंतर मग नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैत केतकीजवळ बसलेले असतात. इंद्राणी म्हणत असते की आपण विरोचकाला बंदिस्त तर केलं पण आता आपल्या माणसांना त्याच्या तावडीतून सोडवायला हवं. तर नेत्रा म्हणत असते, हो आत्या, आपल्याला काहीतरी मार्ग सापडायला हवा, या सगळ्यांना पुन्हा नॉर्मल कसं करता येईल यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. आणि त्यावर इंद्राणी हो म्हणते तर अद्वैत म्हणतो आणि हे सगळं आपल्याला आत्ताच करायला हवं विरोचक बंदिस्त असताना. आणि हे सगळं सुरू असतानाच इंद्राणी त्या दोघांना सांगते की मी अध्ययनासाठी उज्जैनला गेले होते, तिथे आचार्य भैरवेश्वर होते,
आणि त्यांचा ग्रहणाबाबतचा अभ्यास खूप दांडगा आहे, वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा उज्जैनला जावं आणि त्यांच्याकडून माहिती मिळवावी. त्यावर नेत्रा आणि अद्वैत म्हणतात, ठीक आहेत, तुम्ही त्यांच्याकडून माहिती मिळवा, तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो. त्यावर इंद्राणी म्हणते, हो, आता विरोचक बंदिस्त असल्यामुळे जास्त धोका नाही आहे, त्यामुळे तुम्ही या सगळ्यांना सांभाळू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की काही झालं तरी विरोचक त्या पेटीबाहेर येता कामा नये. आणि त्यावर नेत्रा हो म्हणते आणि मग इंद्राणी लगेच उज्जैनला जाण्यासाठी निघते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नेत्राने गॅसवर दूध ठेवलेले असते, दूध उतू जाते आणि तितक्यात तन्मय त्या ठिकाणी येतो आणि तो सरळ ते गरम पातेलं हाताने उचलतो. त्याचा हात भाजतो, तो पातेलं खाली सोडून देतो आणि जोरजोरात ओरडू लागतो. त्याचवेळी नेत्रा अद्वैत त्या ठिकाणी येतात. तन्मयची अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटतं. ते पटकन त्याला बाहेर घेऊन जातात, त्याच्या जखमांवर औषध लावतात आणि मग त्यानंतर तन्मयकडे बघून अद्वैतला वाटतं की कदाचित त्याला भूक लागली असेल आणि मग तो नेत्राला त्याच्यासाठी काहीतरी खायला बनवायला सांगतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.